शीला सिंपल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे मोदक। त्यासाठी मी अर्धा कप दूध घेतलेलं, त्यामध्ये थोडीशी सायपण घ्यायची आणि 2 मिनिटांमध्येच हे दूध आता घट्ट झालेलं। आपल्याला हे मोदकाचं सारण तयार करून घ्यायचं आहे अगोदर, आणि त्यासाठी हे दूध घट्ट केलेलं आणि त्यामध्ये आता आंब्याचा रस जाणार। आता आंब्याचं सीजन चालू आहे, त्यामुळे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि त्यामध्ये मी आता मोदक करणार आहे। आणि आंब्याचा रस टाकल्यानंतर ते पण आपण आटवून घेऊ। छान असं घट्ट करायचं सारण म्हटल्यानंतर ते घट्टच व्हायला पाहिजे। आणि त्यामध्ये साखर थोडीशीच लागणार आहे, आंब्याचा रस गोड असल्यामुळे। आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आवडीनुसार, जाड बारीक करून असले तर टाकायचे, नाहीतर नाही। आणि ते पण असं घट्ट होऊ द्यायचं, कमी गॅसवर, मंद गॅसवर करायचं। आणि आता थोडंसं घट्ट झालेलं, त्यावर आता सुकं खोबरं टाकायचं आणि ते पण असं मिक्स करून घ्यायचं। आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल ते। आता आपण सारण तयार झालं। आता आपण सारण भरायसाठी म्हणजे पीठ तयार करणार। आणि त्याला मी आता रवा घेतलेला, तुपावर भाजून घेतलेला, आणि त्यामध्ये मी आता जो आपला रस उरलेला होता सारणात टाकला। आता थोडासा याच्यामध्ये 2-3 चमचे टाकायचा आणि तो पण आपण मऊसूत असा गोळा तयार करून घेणार आहे, घट्टसर। पाणी अजिबात टाकायचं नाही। आणि आता आपला हा घट्टसर गोळा तयार झाला आहे। आणि प्लेटमध्ये काढून ठेवायचा थंड करायला। आणि त्यावर मी आता वेलची पूड टाकणार आहे, सारणामध्ये पण टाकायची आणि याच्यामध्ये। आता छान असं थंड झालं आहे। आता त्याची आपण अशी गोळा करून वाटी करायची आणि त्यामध्ये सारण भरायचं आणि खूप असं शांततेमध्ये हळूहळू मोदक वळवून घ्यायचे। खूपच टेस्टी, मऊसूत आणि खायला पण हेल्दी। नक्की करून बघा। हळूवार असं पॅक करायचं। आणि आता आपला हा आंबा मोदक तयार। आणि साच्याने पण करता येतात। आणि साच्यामध्ये पटापट होतील। साच्यामध्ये धरायचे अगोदर रव्याचं जे आपण पीठ तयार केलेलं आहे त्याची लेयर द्यायची, ते अगोदर टाकायचं साच्यामध्ये। आणि त्यानंतर सारण टाकायचं। सारण टाकल्यानंतर परत रव्याचं पीठ तयार केलेलं आहे ते त्यावर टाकून द्यायचं आणि साच्याने पॅक करायचं। आणि मोदक तयार।
छान असा सुंदर मोदक असे मोदक तयार. टेस्टी, हेल्दी, मऊसूद. तुम्ही पण बनवा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.